मित्रांनो आज बघणार आपण प्रॉब्लेम सेट 3. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे द सिक्वेन्स -10 -6 -2 आणि 2. आता बघा चार टर्म दिलेले आहे 1 2 3 आणि 4. पहिल्या टर्मला म्हणलं आपण T1, दुसऱ्या टर्मला म्हणलं आपण T2, तिसऱ्या टर्मला म्हणलं T3 आणि चौथ्या टर्मला म्हणलं T4. आता मित्रांनो बघा आपण काय करू, पहिले आपण करून बघू T2 T1 करून बघू. T2 T1. T2 ची किंमत किती आहे बघा, -6. ओके, मायनस आता कोणाची करायची, T1 ची. T1 ची बघा किती आहे, -10. आता काही मित्रांनो ब्रॅकेट काढा, -6 ब्रॅकेट मीन्स मल्टिप्लिकेशन सारखे साइन म्हणून प्लस. आता 10 प्लस 10 मधून -6 गेले, किती उरले मित्रांनो, +4. आता करा मित्रांनो T3 T2 करून बघा. T3 सांगा, T3 किती आहे, -2. मधात मायनस साइन जसंच्या तसं. T2 ची किंमत सांगा मित्रांनो, T2 ची किंमत आहे -6. आता बघा काय होईल, -2 ऍज इट इज, सेम साइन असल्यामुळे काय मित्रांनो प्लस. आता +6 मधून -2 गेले, किती उरले, +4. ओके. आता मित्रांनो करा T4 T3. T4 बघा मित्रांनो, T4 काय आहे, 2 मायनस काय करायचंय आता आपल्याला T3 किती मित्रांनो, -2. बघा 2 सेम साइन आले, +2 दॅट्स इक्वल टू 4. म्हणजे बघा कॉमन डिफरन्स 4 4 4च येऊन राहिला, दरवेळेस +4च कॉमन डिफरन्स येऊन राहिला. म्हणून D सारखा आहे, म्हणून याचा आन्सर दिलंय त्यांनी इज अन एपी. म्हणून ही काय होणार, एपी होणार. आणि रिझन काय आहे, D इज इक्वल टू किती, 4. आलं लक्षात, हे झालं याचं एक्सप्लेनेशन. सेकंड क्वेश्चन बघा, फर्स्ट 4 टर्म्स ऑफ एन एपीआर, म्हणजे पहिल्या 4 टर्म आपल्याला काढायच्या आहेत. हुज फर्स्ट टर्म इज -2. सोल्युशन मित्रांनो बघा, आपल्याला फर्स्ट टर्म दिली म्हणजे A दिलेला आहे, म्हणजेच काय दिलेलं आहे, T1 दिलेला आहे आणि किती दिला तो, -2. अँड कॉमन डिफरन्स मित्रांनो D किती दिलेला आहे, -2. आणि पहिल्या किती टर्म काढायच्यात आपल्याला, 4. बघा आता याचं एक्सप्लेनेशन. T2 इक्वल टू काय फॉर्म्युला असतो मित्रांनो, T1 प्लस D. टाका मित्रांनो किंमत, T1 किती आहे, -2 प्लस, याच्या खाली घेतो मित्रांनो, सॉरी, T2 इज इक्वल टू T1 -2 प्लस D -2. T2 इज इक्वल टू -2 वेगवेगळे साइन मायनस. T2 इज इक्वल टू -2 आणि -2 मित्रांनो झालं -4. ओके. या पद्धतीने मित्रांनो आपण आता T3 काढूया. T3 इज इक्वल टू, T3 चा फॉर्म्युला असतो मित्रांनो T2 प्लस D. चला घ्या, T3 इज इक्वल टू, T2 ची किंमत सांगा मित्रांनो, -4 प्लस D ची किंमत सांगा मित्रांनो, बघा D ची किंमत -2. ओके. T3 इज इक्वल टू -4 वेगवेगळे साइन मित्रांनो काही मायनस. T3 इज इक्वल टू -4 आणि -2, -4 -2 -6. ओके. त्याला आपण ब्रॅकेट करूया. याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला T4 काढता येईल. T4 चा फॉर्म्युला येईल T3 प्लस D. T4 इज इक्वल टू, T3 ची किंमत घ्या मित्रांनो -6 प्लस D ची किंमत घ्या मित्रांनो -2. T4 इज इक्वल टू -6 प्लस मायनस. T4 इज इक्वल टू मित्रांनो -8. ओके. त्यानंतर T5 काढायचं आहे मित्रांनो आपल्याला. T5 चा फॉर्म्युला येईल मित्रांनो T4 प्लस D. T5 इज इक्वल टू, T4 ची किंमत -8 प्लस ऍज इट इज D ची किंमत मित्रांनो -2. T5 इज इक्वल टू -8 1 + 1 -2.
T5 इज इक्वल टू -8 आणि -2 मित्रांनो -10. ओके, म्हणून याचे ऑप्शन आले -2, -4, -6, -8. कसं आलं ते मी तुम्हाला हे करून दाखवतो. ठीक आहे. आन्सर मध्ये एक आन्सर मध्ये आता हे आपण ही टर्म काढली, ही काढली, ही काढली, याच्या समोरची पण एक काढली. आता आपल्याला फर्स्ट 4 टर्म विचारल्या होत्या, तर पहिली टर्म आपल्याला दिलीच आहे ऑलरेडी. पहिली टर्म म्हणजे T1 किती दिलेलं आहे -2, म्हणून इथे -2 आलेलं आहे, लक्षात ठेवा. चला, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स? सोल्युशन. फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स आर. पहिले 30 नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर कोणते असतात? 1 2 3 4 डॉट 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 कुठपर्यंत घ्यायचे सांगितले मित्रांनो? 30 पर्यंत. आणि त्याची काय करायची सांगितले आपल्याला? सम. म्हणजे आता इथे घ्या, हिअर ए म्हणजे कोण? T1. आणि T1 ची किंमत किती आहे? A. डिफरन्स, कॉमन डिफरन्स. नॅचरल नंबर किती कितीने वाढत असतात? 1 ने. म्हणजे D झाला A. n एकूण संख्या किती नॅचरल नंबर घ्यायचे? 30. म्हणजे n इज इक्वल टू 30. आणि त्यांची काय करायची? बेरीज. म्हणजे S30 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मित्रांनो, Sn चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि Tn म्हणजे लास्ट टर्म. इथे एक व्हॅल्यू लिहून घेऊ मित्रांनो अजून. Tn म्हणजे लास्ट टर्म. किती आपली ती? 30. ओके, बघा आता S30 इज इक्वल टू 30/2 इन ब्रॅकेट T1 म्हणजे पहिलं पद 1, Tn म्हणजे शेवटचं पद 30. मित्रांनो 2 1 जा 2, इथे 15 ने डिवाइड केलं, 15 दुनी 30. काय राहिलं बघा? S30 इज इक्वल टू 15, खालचा एक लिहत नसता, 30 प्लस 1 मीन्स 31. S30 इज इक्वल टू, मल्टिप्लिकेशन करू मित्रांनो, 15 1 15, 15 5, हातचा आला 1, 15 त्रिक 45 आणि 104. म्हणजे मित्रांनो आन्सर आला 465. हे बघा, मी ते आन्सर लिहून दिले तुम्हाला. आन्सर नंबर बी 465. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एन गिवन एपी. एका एपी मध्ये T7 दिलंय मित्रांनो आपल्याला. T7 किती दिलंय? 4. नंतर D दिलेला आहे -4. आणि आपल्याला काय करायचं मित्रांनो? A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग सांगा मित्रांनो, Tn चा फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू D. ओके, आता Tn म्हणजे किती दिलेली आहे? T4. सॉरी, आपण एक काम करू, T7 घेऊ. T7 इज इक्वल टू A माहित नाही प्लस n-1. मित्रांनो आपल्याला सांगा आता कितवी टर्म आहे? 7वी. म्हणून n ची किंमत किती घेणार तुम्ही? 7 घेणार. -1 इंटू D. D म्हणजे कॉमन डिफरन्स. किती येतो? -4. बघा आता मित्रांनो, T7 घेतलं तुम्ही, पण T7 म्हणजे 7 नंबरची टर्म दिलेली तुम्हाला किती? 4. A as it is प्लस 7 मधून 1 गेला मित्रांनो, इथे आले 6 इंटू -4. 4 इज इक्वल टू A. एवढं मल्टिप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला करावं लागेल. प्लस 6 इंटू -4. 1 प्लस 1 मायनस काय येणार मित्रांनो? पहिली गोष्ट लक्षात घ्या, मायनस. आणि साइन 24. 6 4 जा 24. आता ही साइड इकडून लिहा, ही साइड इकडून लिहा मित्रांनो. A -24 इज इक्वल टू 4. सो A इज इक्वल टू 4 प्लस 24. मित्रांनो A इज इक्वल टू 24 प्लस 4 28. लिहिला आपण D 28. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला 5th आपण बघणार आहोत. फॉर एन गिवन एपी म्हणजे एका एपी मध्ये A इज इक्वल टू दिलंय 3.5, D दिलाय कॉमन डिफरन्स 0 आणि n 101. म्हणजे आपल्याला 101 नंबरची टर्म काढायची. Tn इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे टर्म नंबर 101 काढायचा आहे.
मित्रांनो बघा, या सर्व पुढच्या क्वेश्चन मध्ये मी पहिले आन्सर लिहिलेलं आहे, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन आता मी तुम्हाला सांगणार आहे की ते आन्सर कसं आहे. जर ए 3 पॉइंट समजा ए ची किंमत दिलेली असेल आणि डी जर 0 असेल तर लक्षात ठेवा त्यातली तुम्हाला कुठलीही टर्म काढायला सांगू द्या, पहिली दुसरी तिसरी 101 नंबर 110 नंबर 105 नंबर, तरी ती टर्म तीच असते जी पहिली टर्म असते. किंवा जर डी 0 असेल तर पुढच्या सर्व टर्म ह्या हीच टर्म असते, म्हणजे पहिलीच टर्म असते. आता त्याचं सोल्युशन पाहू. tn चा फॉर्म्युला काय सांगा, tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू t. चला मित्रांनो, t n ची किंमत सांगा किती दिलेली आहे, 101. a किती आहे आपला 3.5 प्लस n ची किंमत 101 मायनस 1 ऍज इट इज, आणि d काय 0. आता घ्या मित्रांनो, t 1013 is equal to 3.5 plus 101 minus 1 means 100 into किती येणार 0. t 101 is equal to 3.5 plus हे झालं मित्रांनो 0. 100 into 0 0 म्हणजे t 101 is equal to किती आलं 3.5. म्हणजे आलं मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे जी ए आहे म्हणजे फर्स्ट टर्म आहे तीच कोणची टर्म आली 101 नंबरची. पहा ए किती होतो 3.5 आणि टी 101 पण किती आलं 3.5. पण हे केव्हा सारखे येतात, जेव्हा डी ची किंमत किती असते 0. म्हणजे असं गणित जर तुम्हाला परीक्षेत अंक बदलून आले तर तुम्हाला करता आलं पाहिजे, याच्यासाठी लक्षात ठेवा. हे त्यानंतर बघा 6 नंबरचं, इन एन एपी फर्स्ट टू टर्म्स आर -3 and 4 देन फाइंड 21st टर्म इज. चला आपल्याला ए दिलेला आहे, म्हणजे T1 दिलेला आहे, किती दिलेलं आहे -3. त्यानंतर आपल्याला T2 दिलेला आहे मित्रांनो, किती दिलेलं आहे 4. आता पहिले आपण D काढून घेऊ. D चा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, T2 T1. मग D इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, T2 आहे 4 मायनस T1 किती आहे मित्रांनो -3. D इज इक्वल टू येईल मित्रांनो 4 मायनस सेम साइन काही प्लस, म्हणजे D इज इक्वल टू आलं मित्रांनो आपलं 7. 4 अधिक 3 7, 4 प्लस 3 7. आता किती नंबरची टर्म काढायची मित्रांनो आपल्याला 21st. मग T21 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वापरा tn चा फॉर्म्युला मित्रांनो, tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. चला आपण 21st नंबरची टर्म काढतो मित्रांनो, n च्या जागी आपल्याला काय घ्यावं लागेल 21. n 21 इज इक्वल टू a फर्स्ट टर्म बघा किती दी -3 प्लस इथे n 21 मायनस 1 इंटू d. d किती आला होता मित्रांनो आपला 7. मग T21 इज इक्वल टू -3 प्लस 21 मधून 1 गेला मित्रांनो, किती आले 20 इंटू 7. T21 इज इक्वल टू मित्रांनो -3 प्लस 7 दुनी 14 म्हणजे 140. T21 इज इक्वल टू मित्रांनो 140 मधून 3 गेले 137. आलं लक्षात, म्हणजे 137. T21 इज इक्वल टू 137. बघा आहे आन्सर सी नंबरचं. चला त्यानंतर इफ एन एपी डी इज इक्वल टू 5 देन T18 मायनस T13. नो प्रॉब्लेम. मित्रांनो सांगा काय दिलेलं आपल्याला, T18 मायनस T13 आपल्याला काढायचं आहे. आता T18 साठी फॉर्म्युला काय, A प्लस इन ब्रॅकेट 18 मायनस 1 इंटू D. हा झाला मित्रांनो T18 चा फॉर्म्युला. आता मायनस T13 साठी फॉर्म्युला काय बघा, A प्लस इन ब्रॅकेट 13 मायनस 1 इंटू D. हा झाला T13 चा फॉर्म्युला मित्रांनो. आता बघा काय होईल, हा कोणचा आहे बघा प्लस आहे, हा मायनस आहे, काय झालं कट. आता 18 मायनस 1 म्हणजे झालं 17D. ओके, मायनस 13 मायनस 1 हे झालं 12D. ओके, आता 17D मधून 12D गेले, किती D उरले मित्रांनो
5d आणि इज इक्वल टू 5 इंटू डी ची व्हॅल्यू आपल्याला दिली मित्रांनो 5 मीन्स 5 5 जा 25. याचं अजून एक एक्सप्लेनेशन देतो मित्रांनो मी तुम्हाला इथे. आपल्याला T18 काढायचे बरोबर आहे आणि T13 हे आपण पहिले काढून घेऊ. सांगा Tn चा फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. ओके. T18 इज इक्वल टू a प्लस n ची किंमत 18 टर्म आहे ना 18 मायनस 1 इंटू d. चला घ्या T18 इज इक्वल टू a प्लस 18 मायनस 1 17d. मित्रांनो झाली ही T18 ची किंमत बरोबर आहे. आता T13 काढा. Tn इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. चला घ्या मित्रांनो n ची किंमत 13 इज इक्वल टू a प्लस 13 मायनस 1 इंटू d. T13 इज इक्वल टू झालं मित्रांनो a प्लस 13 मायनस 1 12d. म्हणजे ही झाली मित्रांनो इक्वेशन नंबर 2. T13 ची किंमत बघा. T18 ची किंमत किती आहे a प्लस 17 आणि T13 ची किंमत काय आहे a प्लस 12d. आता आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे मित्रांनो. आपल्याला काय सांगितलं T18 मायनस T13 इज इक्वल टू टाका. आता T18 ची किंमत बघा काय लिहिली तुमच्याकडे. T18 ची किंमत a प्लस 17d मायनस नंतर कोणाची T13 ची. T13 ची पहा काय आपल्याकडे a प्लस 12d. ओके. ब्रॅकेट काढा. a प्लस 17d मायनस a मायनस 12d. आता पहा a कटले काय उरलं 17d मायनस 12d किती आले मित्रांनो 5d मीन्स 5 इंटू d ची किंमत 5 सो 5 5 जा 25. ओके. म्हणून इथे मित्रांनो बघा सी नंबरचं ऑप्शन आहे त्याचं उत्तर 25. 8 नंबरचा क्वेश्चन बघा. सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3 इज. आता मल्टिपल ऑफ 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. ओके. 5च मल्टिपल घ्यायचे 1 2 3 4 5. म्हणजे याचा अर्थ असा आहे बेटा 3 1 जार 3 3 2 जार 6 3 3 जार 9 3 4 जार 12 3 5 जार 15. म्हणजे 3 चे मल्टिपल घ्यायचे आपल्याला. आणि किती मल्टिपल घ्यायचे 5 मल्टिपल हे घेतले आपण. हियर T1 is equal to 3, D is equal to also 3 आणि Tn is equal to last term 50. आता आपल्याला S काय करायचंय 5 कारण 5 टर्म आहे. S 5 is equal to क्वेश्चन मार्क. मग Sn चा सूत्र फॉर्म्युला काय असतो मित्रांनो Sn is equal to n upon 2 in bracket T1 plus Tn. ओके. घ्या मित्रांनो S5 is equal to 5 upon 2 in bracket T1 3 plus Tn 15. ओके. S5 is equal to 5 upon 2 into 15 plus 3 मित्रांनो 18 बेक बेनम 18. S5 is equal to 5 into 9 मित्रांनो S5 is equal to 9 5 45 9 5 जार 45. म्हणून बघा मित्रांनो ऑप्शन नंबर ए 40. क्वेश्चन नंबर 9 बघा मित्रांनो 15 10 5 डॉट डॉट इन दिस एपी सम ऑफ फर्स्ट 10 टर्म्स. या एपीतल्या पहिल्या 10 टर्मचे आपल्याला सम करायचे. ओके. नो प्रॉब्लेम मित्रांनो. बघा सोल्युशन आपल्याला ए दिलेला आहे म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे T1 किती दिलेली आहे 15. त्यानंतर T2 दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला 10. ओके. T3 दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला 5. आपल्याला D काढायचा मित्रांनो. पहिले D चा फॉर्म्युला असतो T2 मायनस T1. D इज इक्वल टू T2 घ्या मित्रांनो 10 मायनस T1 15. आता बघा D इज इक्वल टू प्लस 10 मायनस 15 वेगळे वेगळे चिन्ह वजाबाकी
15तून 10 गेले 5, कोण्या संख्येचं चिन्ह मोठ्या म्हणजे मायनस. ओके, आता आपल्याला काय करायचे मित्रांनो, सम करायची फर्स्ट 10 टर्मची, म्हणजे S10 आपल्याला क्वेश्चन मार्क आहे. सांगा मित्रांनो मग Sn चा फॉर्म्युला. Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. पुट करूया मित्रांनो व्हॅल्यू. S10 इज इक्वल टू 10 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a ची व्हॅल्यू 15 प्लस n मायनस 1 मीन्स 10 मायनस 1, d ची व्हॅल्यू मित्रांनो -5. ओके, आता 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 5 जा 10 झाले मित्रांनो 5, 15 2 जा 30, 15 दुनी 30 प्लस 10 मायनस 1 मित्रांनो 9 इंटू -5. ओके, 5 30, एक प्लस एक मायनस मायनस 9 5 जा 45, 5 ऍज इट इज. 45 मधून 30 गेले मित्रांनो, हे राहिले -15 आणि 15 पाची 75 -75. 15 5 जा 75. म्हणून बघा आन्सर नंबर ए -75. लास्ट क्वेश्चन टू गो फर्स्ट मधला. इन एन एपी फर्स्ट टर्म इज 1. फर्स्ट टर्म 1 आहे मित्रांनो, म्हणजे ए म्हणजे T1 आहे 1. अँड लास्ट टर्मला आपण म्हणतो मित्रांनो Tn. किती आहे 20. द सम ऑफ ऑल टर्म इज 399. सगळ्या टर्मची सम दिलेली मित्रांनो. यस. ओके, आता लास्ट टर्म किती नंबरची? लास्ट टर्म मित्रांनो 20 नंबरची, म्हणजे S20 दिलेलं आहे आपल्याला. किती 399. देन n इज इक्वल टू, आणि आपल्याला मित्रांनो n काढायचा आहे. आता Sn चा फॉर्म्युला आहे मित्रांनो n अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. चला फॉर्म्युल्यात किमती टाकू मित्रांनो. यस. आता किती टर्मची सम आहे? किती टर्म आहे? लास्ट in an AP first term is 1 and last term is 20. मित्रांनो n ची किंमत नाही दिलेली आहे, सॉरी. Sn ची किंमत आहे. चला Sn ची किंमत ठेवा 399 n upon 2 as it is. T1 म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे 1. Tn म्हणजे लास्ट टर्म, Tn दिलेली आपल्याला 20. या मित्रांनो 399 into 2 is equal to, इथे राहिलं n in bracket 20 plus 1 21. ओके, आता इकडे मल्टिप्लिकेशन करून घ्या वाटल्यास मित्रांनो. 9 दुनी 18 8, हत्साला 1, 9 दुनी 18, 18 अधिक 1 19, 19 9, हत्साला 1, 3 दुनी 6 ने 7, 798 is equal to n into 21. मित्रांनो आता साइड चेंज करा. n into 21 is equal to 798. आता n is equal to 798 upon 21. मित्रांनो n न जर डिवाइड केलं, सॉरी 21 ना जर तुम्ही 798 ला जर डिवाइड केलं तर आन्सर येते 38. किती येते 38. ओके, म्हणून ऑप्शन नंबर बी 38.